जय महाराष्ट्र पब्लिक. तर आपण आता मिरची लागवडीसाठी वावर तयार करत आहोत. तर आपण कशा पद्धतीने वावर तयार करतोय त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. गाईज आता आपण सर्वात आधी चारी केलेली आहे आणि त्या चारीमध्ये आपण आता पाईप टाकायचा आहे. आता चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. त्यानंतर आपण पाईप टाकून आता त्याच्यावरती माती टाकूया. हा आपण असा जुगाड केलेला आहे मिरचीला पाणी देण्यासाठी. तुम्ही बघा. मित्रांनो या पाईपवरती आता माती टाकायला सुरुवात केली आपण. तरी मित्रांनो आपण अशा पद्धतीने ट्रॅक्टरने बेड काढणं सुरू केलेले आहेत. आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. अशी संध्याकाळ झाली आहे आणि पाऊस पडतोय. खूपच छान वाटते. मित्रांनो हे आमचे खिलार बैल आहे आणि बैलगाडी कशी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा सनसेट व्हिडिओ घेऊ म्हटलं ट्रॅक्टर सोबत. मित्रांनो हे आपले 2 शेततळे आहे आणि आम्हाला याचा खूप फायदा होतोय. हे असे भरून ठेवलेले आहे मी मिरचीसाठी पाणी. आणि आम्ही अशा प्रकारे खत आणलेलं आहे भेसळ ढोस. तुम्ही बघा. आपण आता सगळं मिश्रण करून घेणार आहोत हे बेसल डोस. आणि अशा प्रकारे आम्ही बेडवरती खत टाकत आहोत. खत टाकल्यानंतर बेडवर अशा प्रकारे अशी लाईटी आणून घ्यायची बेडजोडी. काय आहे सांगा मित्रांनो तुम्हाला. आपला मोबाईल खाली पडला आणि डिस्प्ले गेला त्यामुळे आम्ही आता सिल्लोडला निघालो आहोत डिस्प्ले टाकण्यासाठी. चला तुम्ही आपण आता मोबाईलला डिस्प्ले टाकला आणि डायरेक्ट थेट शेतात आलो. शेतात आल्यानंतर घेतली ती पक्षी नळी. निघालो ना भाऊ थेट बांधाऱ्यावरती. तुम्ही ब्लॉग बघत राहा. अशा प्रकारे किटी तयार करत आहोत आपण ठिबकची नळी बांधण्यासाठी. अशा प्रकारे आपण सर्व नळ्या बेडवरती टाकून घेतल्या आधी आणि त्यानंतर बांधायला सुरुवात केली. हे अशा प्रकारे आपण ट्रॅक्टरने बेडवरती मल्चिंग टाकण्यास सुरुवात केली. तुम्ही ब्लॉग बघत राहा. कसं आहे मित्रांनो होल पाडण्याचा जुगाड केलेला आहे आपण आता. मित्रांनो आपण अशा प्रकारे होल पाडत आहोत मल्चिंगला मिरचीचं रोप लावण्यासाठी. आपलं रोप आलेलं आहे ट्रक भरून आणि आपण 4 प्रकारचे रोप बुकिंग केले होते. कसं आहे मित्रांनो रोप कमेंटमध्ये नक्की सांगा. आल्यानंतर आपण थोडं वावर भिजवून घेतलं आणि मिरचीचं रोप लावण्यास सुरुवात केली. शेतकरी मित्रांनो आम्ही अशा प्रकारे रोप लागवड करीत आहे. आणि मित्रांनो माझे व्लॉग कुठपर्यंत पोहोचत आहे म्हणजे नेमकं कोणत्या जिल्ह्यापर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप बिझी शेड्यूल झाली सध्या त्यामुळे मला ब्लॉग घेतला जात नाही. खूप दिवसांतर माझा हा ब्लॉग येतोय. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.